का व? उषा शकुंतला त्या कुठे गेल्या पुष्पी किष्पी? त्या नाही का दुसऱ्या लाईनीत गेल्या. त्या म्हणे एकाच ठिकाणी जर सगळं थांबलं तर लय उशीर लागत म्हणे आपल्याला, म्हणून आम्ही जातो म्हणतो समोर, तुम्ही या म्हणे मागून. मग ते तिकडे गेले. असं असं त्या बरं ठीक आहे ना, मग जाऊ दे ना, तेवढंच पटपट होते फिरणं. चल मग आपण जाऊ समोर समोर पटपट दुकानं पाहू. आजी व ते मला जम्पिंगच्या पावात इथं यात्रेत मला त्यात बसवलं ना मग. ना तर तुला बॉलही लागला तर तुला थेही लागन का, अजून तुला कांडी मांडी लागन. जुना बा बरं पाहू चल तू पटपट समोर चल. आणि चिंकी बरोबर चलतो बरं, गर्दी आहे. हारपून पिपून जाशील बाबा गर्दीत. मग मला नात कुठं रे ना, तू हरपली तर मला नातच नाही राहील मग तर. आधीच मी एवढी चांगली नात आहे. हे पण ना इथं इथं दुकान दिसू राहिलं मोठं. सराटे मराठी आहे, लाटणी आहे, पावशे दिसू राहिल्या, लय दिसू राहिली तिथं. चला बरं सराटा पाहू आपण. जा ना मग पाय ना, येतो ना मीच. अहो भाऊ सराटे मराठी पाहू द्या बरं. घे ना बा, पाय ना पाय, मस्त एक नंबर सराटे आपल्याजवळ. लोखंडी आहे, जास्त जड नाही, जास्त हलके नाही. भाजा गिजाले काही शेका बेकाले मस्त आहे, एक नंबर. लहान मोठे मीडियम सब साईजचे आहे. तुम्हाला कोणत्या साईजचा पाहिजे सांगा तुम्ही. घरी वापरायला पाहिजे, स्वयंपाकाला पाहिजे, कुठं जायले का कसा पाहिजे सांगा. नाही आपला घरचाच पाहिजे, लहानसा रोजच्या वापरीतला पाहिजे. आहे ना पाय ना, एक नंबर सराटे आपल्याजवळ. कोणीच नाव नाही ठेवत आपल्या सराट्याले. पाहू दे बरं एखादा मग. हां हे घ्या. हां बरं आहे मला तसा. एकदम काही जाडा नाही आहे आणि एकदम पतला नाही आहे. पाय ना बाई सुनबाई, तुला पसंत पडते काय तर? हाय चांगला आहे, पण मला हा उलसा तेल पावडर राहिला म्हणून साखर का वाटलं का तुम्हाला? मला तर वाटलं बाई उलसा खल काय म्हणून. जीच तिथे घासल्या मासल्यानं मग बात तुटूनच जाते पतला असला तर. अहो मग जाडा घेतला तर भारी होते ना तो हाताले. भाजायला त्रास होते ना मग. हात गळून येते सारा. उलसा पतला पुतलाच पाहिजे ना, माझ्यासारखी जमला पाहिजे ना. तरी पाहिजे एखादा मग ना दुसरा पाहू ना, दुसरा अजून. उलसा दुसरा पाहू दे बरं एखादा. माईसून म्हणते उलसा पतला ऑर्डरला म्हणते, उलसा तिरपा ऑर्डरला म्हणते, दुसरा पाहू दे एखादा. अहो बाई तुम्हाला सांगतो, तो एक नंबर आहे म्हटलं, घरगुती वापरासाठी बेस्ट आहे. तुम्हाला सांगतो ना, जास्त पतला आहे ना जास्त जाडा आहे, हाताला हलका फुलका आहे ना, जास्त भार होत. जास्त भार घेतला तर तुमचा काही कामाचा नाही रे, तो काही होईल हात तुमचा. काही भाजबूज करायला कठीण होईल मग. हा सर्वात जास्त कपते म्हटलं माझ्या बच्चा, घरगुती वापरासाठी एक नंबर पीस आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही न्यान ना तर तुम्ही पुढच्या वर्षी म्हणाल मला यात्रेत भला मस्त होता म्हणून. तशी काही हरकत नाही आहे माझी, मी दाखवून देतो तुम्हाला दुसराही. पाहू द्या आता, माझ्या सुनीच्या मनाच्या शांतीसाठी पाहू द्या का दुसरा. मी पाहतो बा आता माझ्यापेक्षा आहे का नाही येते एखादा अजून, कारण की लय खपले हे आता तर आहे नाही. हाय काय नाही दिसून नाही राहिला. हाय नाही वाटते बाप्पा, शेवटचा वाटते बाई तो. नाही बाई हाय नाही आता, तो शेवटचाच होता. त्याच्यापेक्षा थोडासा मोठावाला आहे. नाही दादा, मला तेवढाच पाहिजे होता. एकदम मोठा घेऊन काय करता मग घरगुतीसाठी? काय मग घेतं काय? मला तर चांगला वाटला बाई, तू पाहतो त्या मतानं. चांगला आहे तसा, पण मला असं वाटलं उलसा कसून दुसऱ्या एखाद्या तर पाहिला असता. घेऊन घेणं पाहिजे तर मग अजून समोर एखाद्या यात्रेत सापडला पडला तर घेऊन घ्या. किती दिला दादा? तो काय 100 रुपयाला आहे बाई. बाप्पा काय दादा, काय भाव सांगून राहील तुम्ही? हां काही भाव सांगून राहील तुम्ही ते एकदम. तुम्ही डायरेक्ट हाय फायच रेट सांगून दिले. नाही ना बाई, ते भाव जातात हे तर सारी इकडे महागी वाढली ना. नाही द्या, बरोबर लावून द्या. बरोबर म्हणजे आता 90 रुपयाचे येईल, त्याच्यापेक्षा तर कमी नाही देऊ शकत बा मी. 90. तुम्ही सांगा तुमचा भाव काय देता फायना. 70 रुपये देतो बाबी, 70 पेक्षा जास्त नाही देत. नाही बापा 70 नाही, मला पुरतच नाही ना बाई. नाही तर दिलं नसतं का, पुरलं असतं तर. काय भाऊ आता 20 रुपयाचं तेवढं गिसगिस करायला तुम्ही देऊन दे ना आता. नाही ना, पुरलं असतं तर आम्हीच देतो ना. पुरत नाही ना बाई, आमचे पोटापाण्याचा धंदा आहे, आम्हाला करावं लागते. बरं द्या तुमचे दाम आहे 80 रुपयाला देऊन द्या आता. पुरत नाही, पण आता तुम्ही आता म्हणूनच राहिला एवढ्या तर द्या 80 रुपये. मला काही भाव पटला नाही, पण आता जाऊ दे ना, आता एवढा भाव तोल केला असतं 80 रुपयात मी मानून जातो. घ्या आता 80 रुपये. बाई कितीचा घेतला हो तुम्ही सराटा? 80 रुपयात घेतला. ओ बाई तुम्हाला दिला मी आता, तर तुम्ही की साऱ्या गावाला सांगा काय? बाई गिरायकी कमी करा काय तुम्ही? मला देऊन द्या ना 80 रुपयात एक. घ्या बा आता, तुम्ही घेऊन घ्या आता याच्यासोबत. बाई भल्या गोत्यात आणते बाबा कधी आपल्याला. झाला चल उभी आता पटपट, लय उशीर राहिला. माहिती थैली घ्यायची रख नाही राहिलो मला एखादी. सामान मामान न्यायला घरी निघायचं, तसेच निघाली मी. आता हा सराटा मला हातातच वागवा लागून. चल ना उलच्या आईस्क्रीम खाऊ ना, आणि रकोट डिश फिरू राहिली. चल ना हाताचा वापर आता खाऊच. नाही ह्या आल्याच नाही अजून. कुठं आहे तो? हे सारी यात्रा खरेदून घेते काय ह्या? कुठं आहे तो? किती वेळचं दिसून नाही राहिलं काही नाही. ते पाय तिथं आहे पुष्पी आहे, शांता काकू आहे तिथं. ते पाय आपल्या मागच आहे. होय व, दे ना तिला आवाज दे ना मग जोऱ्यात. थांबा देतो. ओ पुष्पे इकडे ना, इकडे बाय, आम्ही इकडे. ह्या कुठं आवाज देऊ राहिलो आपल्याला? ते पाय ना, ते तू बाय त्या. चल त्याच्याजवळ. काय माय किती वेळचे तुम्ही कुठे फिरायला वा? दिसलेच नाही आम्हाला तर. अहो आम्ही तिथं त्या दुकानावर गेलो आणि तिकडून चाललो समोर पाच आणि मग तुम्ही दिसलेच नाही आम्हाला. आणि तुम्हालाच पोरायलो ह्या लाईन
त्या लाईनीत दिसूनच तर नाही राहिलं तुम्ही. आम्ही तुम्हालाच पाहू राहिलो होतो चालता चालता कुठं दिसते का तुम्ही नाही दिसू राहिलं ते आम्हाला. आता ह्या संगीताचं लक्ष गेलं म्हणून दिसल्या, नाही तर आता तुम्ही तिकडे जात होते ना आम्ही इकडे जात होतो. बरं झाली की तुमची यात्रा. मग काय काय घेतलं मग तुम्ही? मायानातील फक्त एक बॉल घेऊन दिला बापा आणि एक सराटा घेतला माझ्या सुनीनं, बस. बाकी तर काही घेतलं नाही. मग आता कसं घ्या फक्त नाही राहिलं काही. भेटते सारी इकडे तिकडे असं नाही बाप्पा का नाही यात्रेतच भेटते म्हणून. का हो ते गोदी वे का हो? होती आपल्या घरापासची ते पण चालली समोर एकटीच चालली. हा माय गोदीस्तोय वाटते वा. गोदे इकडे बाय ना मांग. मला कोण आवाज देऊ राहिलो गोदी गोदी करून? हा कोण माहित? माय ह्या वय काय ह्या आता माझ्या घराजवळच्या बाया वय. चल याच होत बोलायला लागून, नाही तर म्हणा बोलली नाही बापा. बोला वहिनी. काही नाही बा, आम्हाला वाटलं आम्हाला पण ननद बाई पळूनच राहिलं का म्हटलं तिकडे. नाही बाप्पा माय तुमच्यावर लक्षच नाही ना जी वहिनी, नाही तर गेली असती काय. झाली यात्रा तुमची? नाही आता वाट पोरेल तर ननद दिन बाप्पा. ननद मग नंदीसोबत फिरा म्हटलं. दिन बाप्पा काही ननद घेऊन आपल्याला. ननद नाही देत बाप्पा, नंदीला द्या तुम्ही काही घेऊन. मा भावानं पैसे दिलेच असं ना तुम्हाला यात्रा करायला. दिले ना तुमच्या भावानं. देतो ना बाप्पा. नंदीला घेऊन नाही द्या तो कोणाला घेऊन द्या. ननद देत नाही फक्त आम्हाला कधी घेऊन. भाव जायच्या धाकानं पैसे दूर का बा मापोरीला अशी कोण करायली व? हा मापोरीची काही उडवतं का तू? पाय माझ्या सासूली कशी लागली बातच पोरीची. महिना कुणी नाही कधी लागत नाही तर काय मायवली. चला व नंदा भाव जाया मोठ्या भांडू राहिला इथं. चल ना इथंच करता का यात्रा? चलता का गोदे तू आमच्या सोबत? नाही बाप्पा जा तुम्ही फिरा. माय झाला आता, मी चालली होती घरीच चालली होती आता. बरं जाय मग तू. हे पोरकी मस्त आहे बापा, एकटीच फिरते आपली. काय करणार मग ते तिच्या वयाच्या की पुढे राहिले नाही आता तिथे फिरायला. मग आता एकटीच फिरते आपली बिचारी. पोरगी चांगली आहे पण तशी काही असो. चला ना मग आता. हा अजून थोडंसं फिरायचं तर राहिलं आपलं, अर्धच झालं आता. चला. नाही बाई आता मायला पाय दुखू राहिले बाप्पा. आमची कोण चाललं नाही बाप्पा, आता तुमच्यासारखं आमचं झालं वय. आम्ही जातो, तुम्ही फिरा तर फिरा बाप्पा. हा आपण चालू जाऊ. शांती यायला फिरू दे. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग आता पुढच्या भागात.